तुमच्या गावात तुम्ही एकटेच राहता, पण मतदार यादीत तुमच्या घरात 800 लोक राहत आहेत. तुमचे वडील अजून 45 वर्षाचे आणि मतदार यादीत तुम्ही 124 वर्षाचे दाखवले गेले आहात. हे काय जादू आहे की राजकीय जुगाड? आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील मतदार यादी घोटाळ्याबद्दल, जिथं नाव, वय, ओळख सगळं गोंधळलेलं आहे आणि राज ठाकरे यांनी स्वतः निवडणूक आयोगासमोर यादीच वाचून दाखवली आहे. महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्या की एक प्रश्न कायम उपस्थित राहतो, मतदार यादीत आपलं नाव आहे का? पण यावेळी प्रश्न काही वेगळाच आहे. मतदार यादीत जे नाव आहे ते खरंच तुमचं आहे का? कारण अलीकडे विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगासमोर काही जबरदस्त पुरावे सादर केले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की एकाच घरात 400 ते 800 मतदार दाखवले गेले आहेत. काही लोकांची नावं 6 वेळा आहेत. काही ठिकाणी वडिलांपेक्षा मुलं मोठी दाखवली गेली आहेत. हो, वडिलांचं वय 43 आणि मुलांचं वय 124. हे ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल, हा काही तांत्रिक गोंधळ नाही, तर हा निवडणुकीचा धोकादायक खेळ आहे. हे प्रकरण सुरू झालं नाल्यासोपाऱ्यातून. तिथं सुषमा गुप्ता नावाच्या एका महिलेचं नाव मतदार यादीत 6 वेळा आढळलं. हो, 6 वेगवेगळ्या मतदार क्रमांकासह, पण सगळं नाव, पत्ता, पतीचं नाव अगदी सारखं. मीडियात ही बातमी आली, सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अचानक त्या 6 नावांपैकी काही नावं गायब झाली. पण गंमत म्हणजे निवडणूक आयोगालाही माहित नाही नाव कोणी हटवलं. आता कल्पना करा, जर एखाद्या व्यक्तीचं नाव 6 वेळा असेल आणि ती 6 ठिकाणी मतदार करू शकते, तर निकालावर किती मोठा परिणाम होऊ शकतो. राज ठाकरे म्हणाले, मतदार यादीत असा घोळ केला आहे की वडिलांपेक्षा मुलं मोठी आहेत. मुलाचं वय 85, वडिलांचं 39 आणि काहींचं वय तर 124 वर्ष दाखवलं आहे. हा काय निवडणूक आयोगाचा चमत्कार आहे का? त्यांनी प्रत्यक्ष मतदार यादींची उदाहरणं वाचून दाखवली आणि निवडणूक आयोगाला विचारला, हे कसं शक्य आहे? राज ठाकरेंच्या या मुद्द्यांवर वातावरण पेटलं. त्यांच्याबरोबर जयंत पाटील, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांसारखे नेते सुद्धा पुढे आले. जयंत पाटील यांनी सांगितलं, आमच्याकडे अशा शेकडो उदाहरणांचा पुरावा आहे, जिथे एकाच घरात 800 मतदार दाखवले आहेत. समजा तुम्ही सुषमा गुप्ता आहात, तुमचं घर नाल्यासोपाऱ्यात आहे, पण निवडणूक यादीत तुमचं नाव दिसतं एकदा नीलमोरे भागात, एकदा तुलिंज भागात, तिसऱ्यांदा दुसऱ्या वॉर्डमध्ये, असं 6 वेळा. आता हे जर साधा डेटा एरर असतं तर सगळं डुप्लिकेट म्हणून हटवलं गेलं असतं, पण इथे प्रत्येक नोंदीत वेगळा एपिक नंबर मिळवला होता, म्हणजे प्रत्येक वेळेला वेगळं मतदार ओळखपत्र. हा डेटा कोणी टाकला? कोणी तपास केला नाही का? की कुणीतरी जाणीवपूर्वक वाढवलेली नोंद आहे? मुलगा 124 वर्ष, वडील 43 वर्ष. आता तुम्हीच विचार करा, 124 वर्षाचे मतदार मतदान करायला आले तर हे शिवाजी महाराजांचं वय दाखवलेलं वाटतं. पण गंमत म्हणजे हे सगळं अधिकृत यादीत होतं. यामुळे राज ठाकरेंनी निवडणूक आयोगालाच प्रश्न विचारला, तुमच्याकडे डेटा पडताळणीसाठी प्रणाली आहे की फक्त कॉपी पेस्ट? प्रत्येक मतदाराचा डेटा बूथ लेवल ऑफिसर गोळा करतो. यानंतर इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन ऑफिसर तो डेटा मंजूर करतो आणि चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसर अंतिम यादी तयार करतो. आता या प्रक्रियेत जर एका BLOने चूक केली किंवा कुणी तर जाणीवपूर्वक डेटा डुप्लिकेट टाकला तर अशी गडबड निर्माण होऊ शकते. पण प्रश्न असा आहे की ही फक्त चूक आहे की राजकीय हेतूने केलेली खेळी आहे? विरोधकांनी आरोप केला, ही मतदार यादी काही तांत्रिक चूक नाही तर हेतुपुरस्सर फेरफार आहे. काही मतदार जोडले गेले आहेत तर काही ना काढून टाकले आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडून मागणी केली, मतदार यादीतील सर्व बदलांची लॉक CCTV फुटेज नोंदवल्या आणि वगळलेल्या मतदारांची माहिती पण. आयोगानं म्हटलं, CCTV फुटेज देऊ शकत नाही कारण ती माहिती गोपनीय आहे. यावर राज ठाकरेंनी थेट प्रश्न केला, गोपनीयता कुठली जर लोकशाही धोक्यात असेल तर? आता एक मोठा प्रश्न समोर आलाय, जर ही चूक निवडणुकीपुरती दुरुस्त झाली नाही तर काय होईल? समजा एखाद्या पक्षाचं मतदाराचं नाव हटवलं गेलं आणि दुसऱ्या पक्षाचं नाव जाणीवपूर्वक वाढवलं गेलं तर निवडणुकीचा निकाल आधीच ठरलेला नाही का? हा प्रकार केवळ नालासोपारा किंवा मुंबई पुरता मर्यादित नाही. नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणीही अशा तक्रारी मिळाल्या आहेत. निवडणूक आयोगानं मात्र सांगितलं आहे, आम्ही सर्व तक्रारींची तपासणी करत आहोत. काही तांत्रिक त्रुटी सापडल्या आहेत, त्या दुरुस्त केल्या जातील. पण विरोधकांना त्यावर विश्वास नाही. त्यांनी म्हटलं, आम्हाला विश्वास हवा, आश्वासन नको. आधी यादी दुरुस्त करा, मग निवडणूक घ्या. तुमचं गाव छोटं आहे, लोकसंख्या 10,000, पण मतदार यादीत दाखवली गेली 15,000 मतदार. 5,000 अदृश्य मतदार कुठून आली?
जर प्रत्येक मतांचं मूल्य एक असेल तर या 5,000 मतांनी एका उमेदवाराचा पराभव विजयात बदलू शकतो. म्हणजे हा लोकशाहीला थेट फसवणुकीचा धोका आहे. सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, माझं नाव गायब झालं, माझ्या आजीचं नाव 2 ठिकाणी आहे, मी कधीही मतदान केलं नाही पण माझं नाव सक्रिय दाखवलं गेलं आहे. काही लोकांनी वोटर हेल्पलाईनवर तक्रार केली पण त्यावरही ऍक्शन नाही. लोक म्हणतात, जर निवडणूक आयोगावरच विश्वास राहिला नाही तर लोकशाहीवर कसला विश्वास ठेवायचा. विरोधकांनी निवडणूक आयोगाला काही दिवसांची मुदत दिली आहे. जर तोपर्यंत काहीच कारवाई झाली नाही तर ते आंदोलन आणि न्यायालयीन मार्ग घेणार आहेत. राज ठाकरे म्हणाले, मतदार यादीत सत्य शोधल्याशिवाय निवडणूक घेऊ देणार नाही. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक फक्त वातावरण तयार करत आहेत निवडणुका थांबवण्यासाठी. दोन्ही बाजू आता आमनेसामने आहेत आणि लोक बघत आहेत या निवडणुकीत खरं कोण जिंकणार, मतदार की व्यवस्थेतील चुका. लोकशाही म्हणजे लोकांचा आवाज, पण जर त्या आवाजात गोंधळ, फेरफार आणि बनावट नावं मिसळली तर तो आवाज खरा राहत नाही. मतदार यादी या लोकशाहीचा पाया आहे आणि पायातच भेगा पडल्या तर इमारत किती मजबूत असला तरी ती कोसळते. आज राज ठाकरे, जयंत पाटील आणि अनेक नेते आवाज उठवत आहेत, पण खरा प्रश्न प्रत्येक नागरिकाने विचारला हवा, माझं नाव मतदार यादीत खरंच आहे का, आणि आहे तर ते खरंच माझं नाव आहे का दुसऱ्याचं. मित्रांनो, ही फक्त एका राज्याची नाही तर संपूर्ण लोकशाहीची परीक्षा आहे. सिस्टमवर प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नाही, ते म्हणजे लोकशाहीची खरी सेवा. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला हवी तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, मतदार यादी पारदर्शक झाली पाहिजे, कारण एक चुकीचं नाव हजारो मतांचं भविष्य ठरवू शकतं.